जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पारध परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे। धावड्याकडे जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटून कार थेट रस्त्यालगतच्या 90 फूट खोल विहिरीत कोसळली। या भीषण अपघातात एका महिलेसह दोघांचा दुर्दैवी अंत झाला आहे। प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच हा अपघात घडल्याचा संतापजनक आरोप आता केला जात आहे। पाहूयात आमचा हा विशेष रिपोर्ट। पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पद्मावती शिवारात 7 ऑगस्टच्या रात्री 7:45 वाजेच्या सुमारास हा थरार घडला। धावड्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने एका दुचाकीला मागून धडक दिली। या धडकेनंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यापासून अवघ्या 15 फुटांवर असलेल्या उघड्या विहिरीत जाऊन कोसळली। घटनेची माहिती मिळताच पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस पथक आणि महसूल प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले। मात्र विहिरीत तब्बल 80 ते 90 फूट पाणी असल्याने रात्रभर मोटारींच्या सहाय्याने पाणी उपसा करण्यात आला। अखेरात सकाळी पैठण येथून आलेल्या विशेष रेस्क्यू टीमच्या मदतीने कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले। मी API संतोष माने, पोलीस स्टेशन पारध हद्दीत दिनांक 7/6/2026 म्हणजे काल सायंकाळी रात्री 19:45 वाजताच्या दरम्यान आम्हाला खबर मिळाली की एका कारचा अपघात होऊन ती कार विहिरीमध्ये पडलेली आहे पद्मावती शिवारात। आम्ही तात्काळ घटनास्थळी गेला असता सदर कारमधील लोकांनी 2 इसमांना तात्काळ बाहेर काढले होते। त्यातील एक महिला आणि एक पुरुष होती। सदर घटनेची माहिती कळली असता वाहन चालक हा धावड्याकडे जात असताना त्यांनी एका पद्मावतीतील शेवाळे इसमास मोटरसायकलला मागे धडक दिली व त्या धडकेमुळे त्याचे नियंत्रण सुटल्याने सदर ही बाजूला जाऊन रोडपासून 15 फूट अंतरावर असलेल्या विहिरीत जाऊन पडली। सदर घटनास्थळी लोकांनी 2 इसमाला काढलेला आहे। आम्ही तात्काळ गेला असता कार आणि एक महिला बुडालेली होती। तात्काळ प्रशासन अलर्ट होऊन सदर घटनास्थळी माननीय SP साहेब तेजबीर सिंग सिद्धू साहेब तसेच SDPO कटेकर साहेब व आमचा स्टाफ तसेच महसूलचा माननीय तहसीलदार साहेब यांनी हजर राहून सदर क्रेन व JCB तसेच फायर ब्रिगेडच्या सहाय्याने प्रयत्न केले, पण विहिरीमध्ये 80 ते 90 फूट पाणी असल्याने सदर काही जाता आलं नाही। रातभर मोटरीचं पाणी काढून सकाळी पैठण येथून रेस्क्यू टीमला बोलून त्यांच्या सहाय्याने आज रोजी कार व महिलांना बाहेर काढण्यात आले आहे। दरम्यान या भीषण अपघातानंतर रस्त्यालगत असणाऱ्या धोकादायक उघड्या विहिरींचा आणि प्रशासकीय निष्काळजीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटून उठला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने PWD अशा विहिरींना संरक्षक कठडे न बांधल्यामुळेच हे 2 निष्पाप जीव गेल्याचा आरोप पत्रकारांनी व स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे। मी रवी लोखंडे पारध काल रात्रीच्या सुमारास जवळपास 8 वाजेच्या सुमारास पारध वालसंगी रोड दरम्यान पद्मावती या ठिकाणी अत्यंत म्हणजे विदारक अशी घटना घडलेली आहे। एक क्रेटा कंपनीची कार, ज्यामध्ये चालकाची आई आणि आजी असे 3 जण कारसह एका रस्त्यालगत असलेल्या विहिरीमध्ये पडलेले आहे आणि त्यामध्ये सदर चालकाची आजी आणि आई या दोघींचा मृत्यू झालेला आहे। प्रशासनाने आतापर्यंत ज्या गंभीर घटना या रस्त्यालगतच्या विहिरीच्या संदर्भात झालेल्या आहेत की रस्त्यालगतच्या विहिरीमध्ये वाहनं जाऊन पडणे, तर ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाचं हे कर्तव्य आहे की अशा प्रकारच्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना कुठंतरी प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे, त्यांना उंच अशा कठडे बांधले गेले पाहिजे, परंतु प्रशासन इकडे साफ दुर्लक्ष करत असल्यामुळे या विदारक घटना वारंवार घडत आहे। आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाचं सुद्धा अशा ठिकाणी कर्तव्य लागतं की प्रकर्षाने बघायला मिळतं घटना घडल्याच्या नंतर 2-2, 2.5 तास आरोग्य विभाग त्या ठिकाणी येत नाही आणि परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो। मागच्या काही दिवसापूर्वी या विहिरी संदर्भात वारंवार वृत्तमाध्यमांनी बातम्यासुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या, पण त्यावर कुठल्याही प्रशासनानं दखल घेतली नाही आणि खरं तर आता रात्री एक दुसरी घटना झाली। प्रशासनाने याच्यावर कुठेतरी दखल घेतली पाहिजे। वारंवार घटना ह्या जालना जिल्ह्यामध्ये आपण याच्या अगोदर टेंभुर्णीमध्ये बघितली, याच्या अगोदर आपण तुपेवाडीमध्ये बघितली आणि याचं काल उदाहरण म्हणजे आमच्या भोकरदन तालुक्यात वालसंगीमध्ये रात्री घटना घडली। अशी घटना घडू नये यासाठी प्रशासनानं वारंवार कोणी प्रत्येकाच्या माध्यमातून निवेदन देत असतं, त्याची दखल घेतली पाहिजे। जर दखल घेतली असती तर रात्री 2 निष्पाप जीव गेले हे खरं तर वाचले असते। या अपघातामुळे पारध परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे।
आता तरी निद्रिस्त सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य प्रशासन जागे होणार का? रस्त्यालगतच्या उघड्या विहिरींना तात्काळ संरक्षक भिंती बांधल्या जाणार का? की आणखी कोणाच्या बलिदानाची वाट प्रशासन पाहणार? हाच मोठा प्रश्न DU न्यूजच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.